सयाजी हॉटेलचा परिसर माहित असेल किंवा कोल्हापुरातले हॉटेल माहित असेल, या ठिकाणी जर आपण गेलो, नाहीतर जर रिलायन्स मॉल सारखा परिसर असेल तर त्या ठिकाणी तर खूप फोर व्हीलर लावलेले असतात बाहेरच्या साईडला, त्यांच्यावर कारवाई होताना कधी दिसत नाही. तर आज आपण आलो आहोत रंकाळा टॉवर परिसरात आणि इथे जर आपण संध्याकाळी आलो तर येथील ट्रॅफिकची परिस्थिती आपल्याला माहितच असेल. या ट्रॅफिक जाम होण्याचं कारण म्हणजे रंकाळ्यावर ज्या आजूबाजूला ज्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलर गाड्या लागतात त्याचं मुख्य कारण आहे. पण या फोर व्हीलर गाड्यांवरती कारवाई कधीच होत नाही. आणि तर सीबीएस सारखा परिसर किंवा रंकाळा स्टँड सारखा परिसर किंवा जनता बाजार या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसं ही आपली दैनंदिन कामं करायला आलेली असतात आणि त्यांचं काम जवळपास 10 ते 15 मिनिटाचं असतं. आणि अशा वेळी त्यांच्या गाड्या टोविंग क्रेन लावून लगेच उचलल्या जातात आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण अशा ज्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या फोर व्हीलर आहेत त्या मॉलच्या दारात असतील किंवा हॉटेलच्या दारात असतील, नाहीतर आणि मोठमोठ्या शोरूमच्या दारात असतील, त्यांच्यावर का कारवाई होत नाही हा प्रश्न इथे महत्वाचा आहे. जर आपण संध्याकाळच्या ठिकाणी इथं जर आलो चौकात, तर या चौकात ट्रॅफिक म्हणजे खूप जाम होते, हालायला सुद्धा जागा नसत्या. आणि याचं मेन कारण म्हणजे जे रंकाळा आपला आहे पुढचा, त्याला घासून ज्या गाड्या लावलेल्या असतात फोर व्हीलर, ज्या बेकायदेशीर रस्त्यावर लावलेल्या असतात, मग त्या गाड्यांवर कारवाई का होत नाही? आमचं कामच आहे ते, आम्ही त्याच्यावर डेली कारवाई पण करतोय. विथ त्या गाड्या काढून घेऊन ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे त्या ठिकाणी पार्किंगला जायला सांगतोय. त्या गाड्यांना कारवाई आम्ही दररोज करत असतो. नाही, पण गाड्या तिथं असतात दररोज जर बघितलं तर आपण रस्त्यावर गाड्या असतात. बाहेरच्या भाविकांची गर्दी असते. बाहेरच्या आता महालक्ष्मीला येणारे भाविक म्हणा किंवा कोल्हापूरला व्हिजिट करणारे भाविक जास्त प्रमाणात आहेत. त्यांना माहिती नाही की त्या ठिकाणी पार्किंग आहे अगर कसं, किंवा जे खाऊ गल्ली वगैरे आहे त्याच्या समोर जे अनधिकृत ज्या गाड्या लावतात त्यांच्यावर आपण कारवाई डेली करत असतो. मग आता आपण जर तुम्हाला सयाजी हॉटेलचा परिसर माहित असेल किंवा कोल्हापुरातले हॉटेल माहित असेल, या ठिकाणी जर आपण गेलो, नाहीतर जर रिलायन्स मॉल सारखा परिसर असेल तर त्या ठिकाणी तर खूप फोर व्हीलर लावलेले असतात बाहेरच्या साईडला, त्यांच्यावर कारवाई होताना कधी दिसत नाही. त्यांच्यावर पण डेली कारवाई केली जाते. अन्यथा जे गाड्या जर काढत नसतील तर त्या गाड्या क्रेननं टो करून ऑफिसला नेऊन काय असेल ते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई दररोज केली जाते. पण लोक काय त्याला प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. लोकांचा प्रतिसाद त्या मानानं एकदम अल्प आहे. ज्या ठिकाणी प्रॉपर पार्किंग आहे अशा ठिकाणी लोकांनी पार्किंग करावं. ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे, आता दसरा चौक आहे, अशी बरीच ठिकाणं, महालक्ष्मी मंदिरच्या इथं नवीन एक पार्किंग झालेलं आहे, दुमजली बहुमजली, त्या ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी पार्किंग करावं. धन्यवाद.